हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर तुम्ही इथे बघू शकता की एकदम ब्राऊन हेअर कलर आहे आणि कंटिन्युअसली खूप वर्षांपासून 3-4 वर्षांपासून सेम हेअर कलर मी कॅरी करत होते. सो लेट्स, आज आम्हाला क्लायंट्स पण कमी होते, सो डिसाईड केलं की चला हेअर कलर चेंज करूया थोडासा. खूप वेळ डिसाईड केल्यानंतर जो हा फोटो आहे त्या लुक करायचं डिसाईड केलेला होता मी. सो लेट्स सी की पहिल्यांदा आम्ही कलर डिसाईड केला की काय करायचं, नक्की ब्राऊन करूया की परत थोडासा वेगळ्या रेडिशमध्ये जाऊया, की कारण की रेड पण मी आधी केला होता, सो मला एक्झॅक्ट रेड नव्हता हवा. सो इथे तुम्ही बघू शकता आता मी जे कलर्स तुम्हाला दाखवता ते आहेत प्लम अँड इरिडिसेंट ब्राऊन, म्हणजे थोडासा ब्राऊन टच पण राहणार आहे, थोडासा रेडिश पण असणार आहे अँड प्लम टच पण असणार आहे. सो लेट्स सी. इथे 6.22 अँड 11.06 आम्ही 40 वॉल्यूममध्ये घेतलेला आहे. बट इथे तुम्ही बघू शकता माझे हेअर जे कलर आहेत ते 2 आहेत, म्हणजे जे खाली आहेत तो थोडा वेगळा शेड आहे आणि जे व्हर्जिन हेअर्स आहेत ते थोडेसे ब्राऊन शेडमध्ये आहेत आणि खाली लायटर हेअर कलर आहे. सो आम्ही जे मिक्सिंग केलेलं आहे ते जे वरच्या हेअर्ससाठी केलेलं आहे ते 40 वॉल्यूममध्ये केलेलं आहे. जो कलर आम्ही डिसाईड केला होता तो 40 वॉल्यूममध्ये मिक्स केलेला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की नाशीचा हेअर फिलर आहे. तर माझ्या हेअर्समध्ये ऑलरेडी खूप केमिकल आहे, म्हणजे मी कंटिन्युअसली कलरिंग अँड ऑल करत राहते. सो इथे मी डिसाईड केलं की कलर करताना तुमचे हेअर डॅमेज होऊ नये असं जर वाटत असेल तर जसं आधी ओलाप्लेक्स यूज करायचं तसंच नाशीमध्ये फिलर थेरपी आहे ते आम्ही इथे यूज करणार आहोत, जेणेकरून आपले हेअर्स ड्राय होणार नाही आहेत. आणि लेट्स सी, आम्ही सेक्शनिंग करून घेतलेला आहे आणि आधी आम्ही जो 40 वॉल्यूममध्ये कलर बनवला होता तो आम्ही वरच्या हेअर्सला अप्लाय करून घेत आहोत. इथे तुम्ही बघू शकता की 4 सेक्शन काढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता कलर ॲप्लिकेशनचं काम चालू आहे. इथे तुम्ही बघू शकता की किती छोटे छोटे सेक्शन्स घेऊन तुम्ही कलर करताय, म्हणजे कलर करायला पाहिजे. काही काही वेळेस काय होतं की सेक्शनिंग खूप ब्रॉड घेतात, वेडेवाकडे काढले जातं, प्रॉपरली ॲप्लिकेशन होत नाही, मग पॅची लुक येतो कुठे कुठे. आणि कधीही कलरिंग करताना बॉक्स कलर यूज करू नका. मी पुढे येणार आहे त्या व्हिडिओ आम्ही नक्कीच बनवू पुढे की बॉक्स कलरमुळे किती हार्म होतात केस. तर इथे तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन पण ऑलमोस्ट होत आलेलं आहे वरच्या हेअर्ससाठी. जेव्हा पण तुम्ही रिफ्लेक्शन शेड करता तेव्हा तुम्हाला टायमिंगचं ध्यान जास्त ठेवायचं आहे. त्याच्यानंतर की शेड व्यवस्थित ब्लेंड झाला पाहिजे त्या केसांमध्ये. जसं की आता माझ्या केसांमध्ये खाली आणि वरती जसं 2 कलर्स आहेत, तर ते कसे ब्लेंड करायचे हा तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, पुढे मी सांगत आहे याच्यामध्ये. तर जे माझे खालचे हेअर्स आहेत त्याच्यासाठी आम्ही घेतलेला आहे सेम कलर 6.22 अँड 11.06 विथ 20 वॉल्यूम. तर इथे हा डिफरन्स आहे की वरच्या केसांसाठी आपण 40 वॉल्यूम यूज केलेला आहे आणि जे खालचे हेअर्स आहेत त्याच्यामध्ये आपण 20 वॉल्यूममध्ये मिक्सिंग केलेलं आहे. तेव्हा हा कलर तुम्हाला ब्लेंडेड दिसणार आहे आणि खूप सुरेख असा लुक येणार आहे. मला तर हेअर कलर नक्की खूप आवडला आहे आणि खूप असा लुक चेंज वाटतो आहे. सगळ्यांना जिथे पण शॉपमध्ये जेवढे पण होते त्यांना सगळ्यांना हा हेअर कलर आवडला. ह्याच्यानंतर आम्ही इमल्सिफाय केलेलं आहे केसांना व्यवस्थितपणे आणि इथे 35 मिनिट्ससाठी सोडलेला आहे. मी थोडासा रूट टचअप पण ह्याच्यामध्ये केलेला आहे, रिफ्लेक्शन, कारण की तो ब्लेंडेड दिसण्यासाठी. तर इथे कंटिन्यू स्टे ट्यून राहा तुम्ही आणि एंड्सपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. माझा हा लुक कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा. इथे जे आहे ते फिलर मी तुम्हाला बोलत होते, जे फिलर आहे तुम्ही फिलर थेरपी तुम्ही हेअर वॉशमध्ये पण करू शकता. जसं तुम्ही हेअर वॉश करताय, तुम्हाला टाईम जास्त नाही आहे, तरीही तुम्ही ही ट्रीटमेंट नक्की घेऊ शकता. जे कंटिन्युअसली कलर करतात त्यांना तर मी सजेस्ट करेल की तुम्ही फिलर थेरपी नक्की करा. त्याच्याने तुमचे जे केसांची स्ट्रेंथ आहे ती वाढली जाईल. इथे आपण हेअर वॉश करत आहोत आणि मी सेम नाशीचंच थेरपी वॉश घेतलेला आहे, जेणेकरून हेअर्समध्ये सॉफ्टनेस आणि शाईन राहील. तुमचे केमिकल केल्यामुळे हेअर्स डॅमेज नाही होणार. जरी तुम्ही कंटिन्युअसली केमिकल करत असाल, जर तुम्ही केअर केलात व्यवस्थित केसांची, तर तुमचे केस डॅमेज होणार नाही, हे नक्की ध्यानात ठेवा. तर घाबरू नका, कलर करायला बिंदास कलर करा आणि त्याची केअर करा. शॅम्पू, कंडिशनर किंवा हेअर मास्क अँड आर्गन ऑइल न चुकता तुम्ही इथे यूज करायचं आहे. आर्गन ऑइल तुम्ही स्किन आणि हेअर दोन्हींसाठी यूज करू शकता. जे केमिकल ट्रीटेड हेअर्स असतात किंवा व्हर्जिन हेअर्स दोन्हींनाही चालेल. आणि ह्याच्यामध्ये अल्कोहोल आणि पॅराबिन नसल्यामुळे तुम्ही ते स्किनवर देखील लावू शकता. सगळ्या एज ग्रुपमधले मेल फिमेल देखील हा
आर्गन यूज करू शकता. आर्गन हा तुमच्या हेअर ग्रोथसाठी हेअरफॉलसाठी खूप जास्त बेनिफिशियल आहे. तुम्ही नक्की यूज करा आणि मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं आर्गन ऑइल. त्याच्यामध्ये तुम्ही हे मस्तपैकी असे हेअर ड्राय केलेले आहे. आम्ही खूप एक्सायटेड होतो की कसा लुक झाला आहे आणि नक्की कलर कसा दिसतो, कारण की इथे वॉशमध्ये तर तो असा एक्झॅक्टली विजिबल होत नव्हता की एक्झॅक्टली नक्की काय आहे. बट खूप दिवसांनी चेंज केलं आहे आणि लेट्स सी की कलर कसा झालेला. तुम्ही पण एक्सायटेड आहात ना? नक्की पुढे बघा की हा कलर कसा झालेला आहे. सरांनी आमच्या इथे टॉंग्स करून दिलेले आहेत मस्त आणि तुम्ही इथे बघू शकता की किती सुंदर असा कलर झालेला आहे, प्लम रेड. आणि याच्यामध्ये रेड रिफ्लेक्शन खूप कमी विजिबल होते आणि प्लमचं हे जास्त विजिबल होतं आणि तो मला तर खूप जास्त आवडला आहे. आणि ऑलरेडी ब्लॉन्ड आणि हेअर्सवर तो अजून सुरेख असा विजिबल होतो आहे. तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला हा कलर कसा वाटला. ही आहे माझी एंटायर टीम. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ स्टिल एंड. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. तुम्ही जर मला फॉलो केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन भेटत राहतील. थँक्यू.